ऑगस्टलाच मी बारामतीच्या दौऱ्यावर येणार होतो. एक MIDC दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला निमंत्रण दिलं होतं. त्या निमित्तानं मी आज बारामतीला दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. खरं तर साहेब, आज बारामतीमध्ये आलात आणि बारामतीकरांचाच प्रश्न आहे. काल रोहित पवारांना उद्देशून अजित पवारांनी जे वक्तव्य केलं, या अगोदर त्यांनी त्या वक्तव्यावरून मी असं बोलत नव्हतं असं अजित पवार बोलले होते. मात्र काल देखील अजित पवार नकळत ते बोलून गेले. त्यांनी असं म्हटलं, बेट्या मी जर लक्ष दिलं नसतं, तर भावकीकडे लक्ष दिलं नसतं तर तू आमदार झाला नसता, केवळ बॅलेटच्या मतावर फक्त निवडून आलाय. सातत्यानं अजित पवारांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. तुम्ही देखील त्या संदर्भात अगोदर बोलला होता, मात्र सातत्यानं पुन्हा पुन्हा तीच वक्तव्य त्यांच्याकडून केली जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा इथं यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीतिसंगम येथे वक्तव्य केलं.